नमस्कार. 15 मार्च 2024 रोजी नैना विषयक एक जी आर आलेला आहे. आपण कदाचित त्याच्याविषयी ऐकलं असेल की असं म्हटलं जातं आहे की नैना क्षेत्रामध्ये UDCPR लागू झालेला आहे. पण याच्याबद्दल आपल्याला माहिती देऊ इच्छितो की जो प्रस्ताव मध्यंतरीत नैना सिडको प्राधिकरणामार्फत शासनाला पाठवण्यात आला होता, ज्या प्रस्तावामध्ये UDCPRमधील 248 प्रावधानं घेण्यात आलेली आहेत आणि ह्या सर्वसाधारण प्रावधानांना त्यांनी आता मान्यता देऊन शासनाने नैनामध्ये लागू केलेलं आहे. पण पूर्वी देखील आपण याच्याविषयी भाष्य केलं होतं की हे जे UDCPRचं मॉडिफाईड व्हर्जन नैनामार्फत बनवण्यात आलेलं आहे, हे मॉडिफाईड व्हर्जन काही लिमिटेड प्रोव्हिजनसोबतच करण्यात आलेलं आहे. ही प्रावधानं जी आपल्याला नैना क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून हा जो लढा लढला जातो आहे, 2013पासनं आजपर्यंत नैना उत्कर्ष संघर्ष समितीच्या मार्फत हा लढा लढला जातो. त्याचबरोबर इतर देखील याच्यामध्ये सहकारी समित्या आहेत ज्यांनी हा लढा लढण्यामध्ये मदत केलेली आहे. आपण गेल्या वर्षभरामध्ये पाहिलं असेल की अनेक प्रकारची आंदोलनं झालेली आहेत. ती गावबंदीची आंदोलनं असतील, काही प्रमाणात उपोषणाची आंदोलनं झाली आहेत. डिसेंबरमधलं आपण आमरण उपोषण लक्षात असेल आपल्याला. आपण डिसेंबरमध्ये नागपूरला देखील अधिवेशनामध्ये माननीय जयंतभाई यांनी हा मुद्दा सांगितला होता, घेतला होता आणि त्याच्यावरती शासनामार्फत भाष्य करण्यात आलं होतं. त्याचीच परिणिती म्हणून 12 फेब्रुवारी 2024 रोजी जी कोकण आयुक्तालयामध्ये मीटिंग झाली होती, बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, जे की महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री देखील आहेत, यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित सर्व शेतकरी नेते आणि नैनाचे अधिकारी यांच्यासमोर ही चर्चा झाली होती की जो सदर प्रस्ताव नैनाने पाठवलेला होता शासनाला UDCPR विषयीचा, तो अपुरा प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांचा समावेश नाही आणि तोच प्रस्ताव आज पारित होऊन आलेला आहे. आज याच्याबद्दल काही प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण होतो आहे. अशा प्रकारच्या बातम्या आहेत की UDCPR जो सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लागू आहे तो देखील नैनामध्ये लागू झाला आहे. तर तसं काही नाही आहे. नैनामध्ये जो लागू करण्यात आलेला UDCPR आहे हा सर्वत्र महाराष्ट्रात लागू झालेल्या UDCPRपेक्षा फार वेगळा आहे. याच्यातल्या काही मोजक्याच बाबी फक्त घेण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण UDCPR नैनामध्ये जो आपल्याला अपेक्षित होता तो लागू झालेला नाही. तसंच असं देखील म्हटलं जातं आहे की काही गावं जी नैना क्षेत्रामध्ये आहेत, विशेष करून सुकापूर, विचुंबे, जिथे की अनेक इमारती ह्या धोकादायक झालेल्या आहेत, ज्या जीर्ण झालेल्या आहेत, त्या धोकादायक इमारती ज्याची काही प्रकरणं आपण गेल्या वर्षभरात 2 वर्षात ऐकलेली आहेत की अनेक ठिकाणी स्लॅब पडून लोकांना हानी पोचलेली आहे. गेल्या वर्षी एका 12 वर्षाच्या मुलाची ह्याच्यामध्ये दुःखद निधन झालं होतं स्लॅब पडून. सो ही देखील आपण बातमी ऐकली होती आणि तिथे अत्यंत गरज आहे की तिथे पुनर्विकास व्हावा. पण पुनर्विकासाचं नैना DCRमध्ये कुठलंच प्रारूप नव्हतं. आज ह्या UDCPR जो नैनामध्ये लागू करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पुनर्विकासाचं प्रावधान आलेलं आहे. पण ते प्रावधान बिलकुल देखील पुरेसं नाही. ते कसं तर याच्यामध्ये ज्या जुन्या इमारती आहेत, जे काही ऑथोराईज कन्स्ट्रक्शन त्या इमारतींमध्ये होतं त्याच्यापेक्षा 30% वाढीव FSIचं प्रावधान आलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही वाढीव FSI आलेलं नाही. तर याचा अर्थ काय होतो की आज जर जुनी इमारत जी आहे, जीर्ण झालेली इमारत, तिचा जर FSI पूर्वी 1 राहिला असेल तर 1च्या ऐवजी 1.3 FSI याचं प्रावधान आलेलं आहे. त्याचबरोबरीने ॲन्सिलरी FSI आलेला आहे जो की 60% असतो याच्या. सो हा संपूर्ण जो FSI आहे तो जर आपण तुलना केली असता पनवेलमध्ये जे काही पुनर्विकासाचे प्रकल्प चालू आहेत, बाजूच्या सिडको एरियामध्ये जे पुनर्विकासाचे प्रकल्प चालू आहेत, तिथे 2.5-3चा मूळ FSI मिळतो, प्लस त्या व्यतिरिक्त ॲन्सिलरी FSI मिळतो. ह्याच्यामुळे तिथे पुनर्विकास शक्य झालेला आहे. पण हा जो काही तुटपुंजा FSI नैनामध्ये उपलब्ध आहे याच्याने कुठलाही पुनर्विकास शक्य होणार नाही. सो त्याच्यामुळे हे जर कुठल्याही प्रकारे अशी माहिती पुरवली जात असेल की पुनर्विकास आता शक्य झालेला आहे तर ते चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. याचं आम्ही एक थोडंसं अभ्यासपूर्वक ह्याच्यावरती भाष्य करणारं एक पत्रक देखील काढणार आहोत. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी सांगण्यासाठी खास करून मी हे बोलतो आहे ते म्हणजे
की आज ही जी काही 15 मार्च 2024 रोजी आलेला हा GR आहे याच्याविषयी येत्या 30 दिवसामध्ये आपल्याला सर्वांना हरकती नोंदवायच्या आहेत. सो ही हरकती नोंदवायचा हा जो काही 1 महिन्याचा ऑफिशियल पिरियड आहे हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. याच्याविषयीचा एक मसुदा लवकरच तयार करण्यात येईल हरकतींचा. तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल. आपल्या सर्वांसोबत बैठक घेऊन लवकरच याच्यामध्ये आपले जे काही त्याच्यामध्ये सजेशन्स असतील ते घेऊन आपण हा मसुदा योग्यरित्या फायनल करून लवकरात लवकर या हरकती शासनापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहेत. तरी माझी कळकळीची विनंती असेल की आपण सर्वांनी या विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हरकती नोंदवायच्या आहेत. त्याबद्दलचा मसुदा आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही त्वरित करणार आहोत. धन्यवाद. 15 मार्च रोजी नैना परिक्षेत्रामध्ये UDCPR म्हणजेच युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशनल रेग्युलेशन ॲक्ट हा लागू झाल्याच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर UDCPRचा जो कायदा आहे तो 2 डिसेंबर 2020 रोजी लागू झालेला आहे आणि त्या अनुषंगानं नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या माध्यमातून पनवेलच्या वतीनं आम्ही मंडळी गेली 10 वर्ष पाठपुरावा करत आहोत, मेहनत घेत आहोत. यामध्ये मग गाव दौरे असो, गावबंद आंदोलनं आहेत, उपोषणं आहेत, वाहन रॅली असेल, या ठिकाणी आपले 4 ते 5 हजार नागरिक या ठिकाणी मंत्रालयावरती पायी रॅलीच्याद्वारे जाताना असेल, तर विविध मार्गाने संघर्ष या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं झालेला आहे. ही या लढ्याची पार्श्वभूमी आहे. 15 मार्चला UDCPR लागू होत असताना हा जो UDCPR आहे हा परिपूर्ण UDCPR नाही आहे. आपण काही वृत्तपत्रांमध्ये पाहिलं की UDCPR लागू झाला आणि या ठिकाणी पुनर्विकासासाठी हे जे क्षेत्र आहे हे थोडंसं सोपं, या क्षेत्रामध्ये पुनर्विकास करणं सोपं होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या आहेत. पण UDCPRचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर UDCPR ज्या पद्धतीनं लागू झालेला आहे त्या पद्धतीचा परिपूर्ण UDCPR आजही आपल्या क्षेत्रामध्ये लागू झालेला नाही आहे. आणि या लागू झालेल्या UDCPRमध्ये जो पुनर्विकासासाठी FSI आहे तो फक्त 1.3 आहे. आपल्या ज्या बनलेल्या बिल्डिंग आहेत ह्या 1 FSIनी ऑलरेडी बनलेल्या आहेत. जर आज प्लेन 2चा FSI 2.5चा FSI जर मिळाला तर त्या पुनर्विकासासाठी त्या ठिकाणी चान्सेस निर्माण होऊ शकतात. अशी परिस्थिती असताना 1.3 FSI म्हणजे ही शेतकऱ्यांच्या आणि येथील नागरिकांची केलेली चेष्टाच म्हणावी लागेल. बाजूलाच महानगरपालिका क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आपण बघतोय की साधारणतः 2.5पेक्षा जास्त FSI त्या ठिकाणी लागू आहे. तर त्या ठिकाणची पुनर्विकासाची जी कामं आहेत ती त्या ठिकाणी सहज शक्य होतात. आपल्यामध्ये काम करणाऱ्या अतुल म्हात्रे साहेबांसारखी जी आर्किटेक्ट मंडळी आहेत त्यांच्या वतीनं जर आपण बघितलं की PL5 सारखा एरिया असेल किंवा पनवेल नवीन परिसरामध्ये कित्येक ठिकाणी त्यांची जर कामं चालू आहेत तर क्लस्टरच्या माध्यमातून अगदी 4चा FSI सुद्धा मिळणं शक्य आहे. हे आपल्या पनवेलमध्येच आपण अशी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे अतुल म्हात्रे साहेबांसारखी अभ्यासू मंडळी असताना याच्यावरती आपण आणखीन अभ्यासू वृत्तीने काम करणार आहोत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना नेमकं काय आणखीन मिळवता येऊ शकेल, येथील नागरिकांना काय आवश्यक आहे या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी हरकती घ्याव्या लागतील. 15 मार्च म्हणजे 15 एप्रिलपर्यंत 30 दिवसाचा कालावधी आहे. तोपर्यंत आपल्याला हरकती या ठिकाणी नोंदवू शकतो. तर त्या दृष्टीनं याच्यावर आणखीन अभ्यासपूर्वक रीतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. आम्ही मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची पुनश्च एक छोटीशी बैठक घेणार आहोत. मोजकीच 100-1 लोक आपण त्या ठिकाणी बोलून याच्यामध्ये काय काय नेमके बदल गरजेचे आहेत. आता जे UDCPRचं जे आलेलं आहे तो बंच मला असं वाटतं की साधारणतः 60-70 पानांचं बंच आहे. तर प्रॉपर त्याच्यावरती अभ्यास करून पुढील कार्यवाही काय केली पाहिजे किंवा येथील नैना क्षेत्रामध्ये आपण जे काम करणारी मंडळी आहोत त्यांनी कुठली भूमिका घेतली पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी काम करूया. धन्यवाद.